तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महा टी पेपर सेकंडवर आधारित काही प्रश्न बघणार आहोत. तर हे सर्व प्रश्न जे आहेत ते प्रिव्हियस पेपरमधले म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचे प्रश्न आहेत. इतिहास, जग व भारत यावर आधारित काही प्रश्न आहेत आणि हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहे. प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे ही. तर बघा, यामध्ये पहिलाच प्रश्न दिलेला आहे. मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो. समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून जनता स्वतःवर काही बंधने लादून घेते. त्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यवस्था निर्माण करते. ती ईश्वरदत्त नसून एक सामाजिक करारातून निर्माण झालेली असते. हा सिद्धांत यांनी मांडलाय. तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्या 4 ऑप्शनपैकी 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. थॉमस जेफरसन. तर हा सिद्धांत आहे थॉमस जेफरसन. तर स्पष्टीकरण दिलेले आहे. मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो. समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून जनता स्वतःवर काही बंधने लादून घेतात. त्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यवस्था निर्माण करते. ती ईश्वरदत्त नसून एक सामाजिक करारानुसार निर्माण झालेली असते. हा सिद्धांत थॉमस जेफरसन यांनी मांडला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. कारण तर या ठिकाणी हे 3 कारणं दिलेली आहे आणि ती तीनही कारणं बरोबर आहेत. त्यामुळे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे आणि तेच आन्सर आहे. तर आपण याचं स्पष्टीकरण बघूया. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. याची अनेक कारणं होती. इंग्रजी सरकाराचा पाठिंबा नव्हता. ब्रिटिश सरकारने भारतीय उद्योगावर अनेक निर्बंध लादलेली होती. त्यांनी भारतीय उद्योजकांना स्पर्धात्मक लाभ देण्यास नकार दिला होता. उलटपक्षी त्यांनी ब्रिटिश उद्योजकांना प्रोत्साहन दिले आणि भारतीय उद्योजकावर कर लादले. आणि दुसऱ्या नंबरचं जे कारण आहे, भारतीय उद्योजकांना कारखाना व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता. तर हे सुद्धा रिझन बरोबर आहे. बहुतेक भारतीय उद्योजक व्यापारी होते आणि त्यांना कारखाना व्यवस्थापनाचा अनुभव अजिबात नव्हता. कारखाने चालवण्यासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य त्यांच्याकडे नव्हते. त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे बघा, कारखाना सुरू करण्यासाठी भारतीय उद्योजकाकडे भांडवल नव्हते. तर हे सुद्धा कारण एकदम करेक्ट आहे. कारखाने सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता होती. भारतीय उद्योजकाकडे हे भांडवल नव्हते. ब्रिटिश बँकांनी भारतीय उद्योजकांना कर्ज देण्यास नकार दिलेला होता. आता 3rd नंबरचा क्वेश्चन आहे बघा. रत्नाकर, रसायन व धातू, पंचसिद्धांतिका आणि पुढं प्रश्नार्थक चिन्ह दिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे रत्नाकर, रसायने व धातू आणि पंचसिद्धांतिका हे खगोलशास्त्र आहे. खगोलशास्त्रावर आधारित हा ग्रंथ आहे. तर बघा, या ठिकाणी 3rd नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आपण एक्सप्लेनेशन बघूया. तर पंचसिद्धांतिका ही प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी वराह मिहिर यांचे पुस्तक आहे. हे लक्षात ठेवायचे. तर पंचसिद्धांतिका हे खगोलशास्त्रज्ञ वराह मिहिर यांचे लिखित पुस्तक आहे. या ग्रंथाची रचना महाराजा विक्रमादित्य यांच्या काळात झालेली आहे. वराह मिहिरने 3 महत्त्वाचे ग्रंथ रचना केलेली होती आणि पहिले ग्रंथ आहे त्यांचा बृहज्जटक, दुसरा आहे बृहत्संहिता आणि तिसरा आहे पंचसिद्धांतिका. तर हे तिन्ही ग्रंथ वराह मिहिर या खगोलशास्त्रज्ञाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. जॉन मार्शल, डॉक्टर दयाराम साहनी, राखलदास बॅनर्जी, FW लिंबी. तर हा जो प्रश्न आहे, तर हा प्रिव्हियस क्वेश्चन पेपरवरच आधारित प्रश्न आहे. तर बघा, या ठिकाणी जी 4th नंबरची जी ऑप्शन आहे ती करेक्ट आहे. तर बघा, या ठिकाणी जॉन मार्शल, तर याला 3rd नंबरची जी पेअर आहे ती मॅच करते. ब्रिटिश काळात पुरातत्त्व खात्याचे ते प्रमुख होते. जॉन मार्शल हे ब्रिटिश काळात पुरातत्त्व खात्याचे प्रमुख होते. आता डॉक्टर दयाराम साहनी हे हडप्पा संस्कृती येथे जे उत्खनन झाले होते त्याच्या कार्यात त्यांचा सहभाग होता. त्यानंतर राखलदास बॅनर्जी, तर राखलदास बॅनर्जी हे मोहनजोदडो येथे उत्खननाचे कार्य आणि
FW लिंबी हे कार्बन 14 पद्धतीचा शोध. तर अशा प्रकारे आपला 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. आता या ठिकाणी आपण एक्सप्लेन दिलेलं आहे. तर एक्सप्लेनेशन बघूया. 1924 मध्ये ब्रिटिश काळात पुरातत्व खात्याने प्रमुख जॉन मार्शल यांनी सिंधू खोऱ्यातील नवीन सभ्यतेचे शोध जगासमोर जाहीर केला. 1921 मध्ये दयाराम साहनीने हडप्पा जागेचे उत्खनन केले. त्यानंतर 1922 मध्ये R.D. बॅनर्जी यांनी मोहेंजोदडो मृदाचा ढिगारा खोदला होता आणि 1940 मध्ये शिकागो विद्यापीठातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक विलार्ड लिंबी यांनी कार्बन डेटिंगचा शोध लावला होता. तर पुढचा प्रश्न आहे 5 नंबरचा. तर अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून डॅश डॅश यांना प्रसिद्धी मिळाली. तर या ठिकाणी 1 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, हारून अल रशीद. अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून हारून अल रशीद यांना प्रसिद्धी मिळालेली आहे. तर या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा. तर हारून अल रशीद अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून हारून अल रशीद यांना प्रसिद्धी मिळाली. हारून इल रशीद हे अब्बासीद खिलाफतीचे 5वे खलिफा होते. ते त्यांच्या बुद्धिमत्ता, उदारता आणि न्यायासाठी प्रसिद्ध होते. अरेबियन नाईट्समधील अनेक कथेमध्ये ते एक न्यायी आणि दयाळू राजा म्हणून चित्रित केलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द तुम्हाला आयडेंटिफाय करायचा आहे. तर या ठिकाणी दिलेला आहे डांटे, पेट्रार्क, मॅकियावेली, थॉमस मूर. तर या ठिकाणी 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे आणि तेच आपलं आन्सर आहे. तर थॉमस मूर. तर बघा या ठिकाणी डांटे इटालीचे साहित्य प्रसिद्ध करण्यात डांटे यांना मोलाचा वाटा होता आणि ते देशाचे राष्ट्रीय कवी आणि पाश्चात्य जगातील महान साहित्यिक मानले जाते. पेट्रार्क हे फ्रान्सिस पेट्रार्कचा जन्म फ्रान्सिस्को डी पेट्राको येथे झाला. त्यांना प्रारंभिक इटालियन पुनर्जागरणाचा एक कवी आणि सुरुवातीच्या होते मानववाद्यांपैकी एक होते. मॅकियावेली इटालियन पुनर्जागरण इतिहासकार, राजकारणी, मुत्सद्दी, तत्त्वज्ञ आणि मानवतावादी निकोली मॅकियावेली यांचे आधुनिक राज्यशास्त्राचे संस्थापक म्हटले जाते. थॉमस मूर ज्याला टॉम मूर म्हणूनही ओळखले जाते, हे आयरिश लेखक, कवी आणि गीतकार होते. ते ज्यांच्या आयरिश मेलोडीजसाठी प्रसिद्ध होते. डांटे, पेट्रार्क यांच्या मॅकियावेली हे तिघेही इटालियन लेखक होते आणि ते इटालियन पुनर्जागरणाशी प्रसिद्ध होते. डांटे यांनी इटालियन भाषेचे जनक मानले जाते आणि त्यांची दिवाईन कॉमेडी ही इटालियन साहित्यातील सर्वात महत्त्वाची कृती मानली जाते. आणि पेट्रार्क हे इटालियन कवी होते आणि त्यांनी प्रेम कवितेचे जनक मानले जाते. मॅकियावेली हे इटालियन राजकीय विचारवंत आणि इतिहासकार होते आणि त्यांचे द प्रिन्स ही राजकीय तत्त्वज्ञानावरील एक प्रसिद्ध कृती आहे. थॉमस मूर हे आयरिश कवी आणि गीतकार होते. ते आयर्लंडचे राष्ट्रीय कवी म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या आयरिश मेलोडीज या गीतासाठी ते प्रसिद्ध आहे. जपानमधील उद्योग समूहांना डॅश डॅश म्हटलं जातं. तर 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. जैबेत्सू जपानमधील उद्योग समूहांना जैबेत्सू म्हणतात, हे पण लक्षात ठेवायचे. तर या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. जैबेत्सू हा जपानी शब्द आहे ज्याचा संदर्भ जपानमध्ये 1868च्या मेजी रिस्टॉरेशन नंतर विकसित झालेला आणि पहिल्या महायुद्धात झपाट्याने विस्तारलेला अनेक मोठ्या भांडवलशाही उद्योगापैकी एक आहे. माऊ चळवळ डॅश डॅश येथे झाली. तर 1 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. माऊ चळवळ केनिया या ठिकाणी झालेली आहे.
तर या ठिकाणी स्पष्टीकरण बघा, माऊ माऊ चळवळ ही 1950च्या दशकात केनियामध्ये झालेली राष्ट्रवादी आणि वसाहत विरोधी बंडखोरी होती. यांचे नेतृत्व प्रामुख्याने किकुया लोक करत होते, परंतु त्याने केनियातील इतर वंशिक गटाचे सदस्यही सामील होते, जे ब्रिटिश वसाहतवादी राजवटीला आणि त्यांच्या जमिनीच्या बळकवण्याच्या विरोधात होते. याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला? तर 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, जपान. तर याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला? तर जपान देशाने याल्टा कराराचा भंग केलेला आहे. तर स्पष्टीकरण बघा, याल्टा कॉन्फरन्सची प्राथमिक उद्दिष्टे म्हणजे युद्धोत्तर पुनर्रचना, जर्मनीच्या ताब्याचे नियोजन आणि संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेवर करार करणे यावर चर्चा करणे. जपानने याल्टा कराराचा भंग केला. त्यानंतर पुढचा प्रश्न, विक्रमाक देवचरित मिताक्षर तर बघा, या ठिकाणी जरा जे शब्द आहेत ते थोडेसे हार्ड दिलेले आहे. तर या ठिकाणी विक्रम देवचरित मिताक्षर, पंप रामायण, मनसोल्लास हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळात तयार झालेले आहे? तर 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, चालुक्य घराण्यात हे ग्रंथ तयार झालेले आहेत. तर बघा, देवचरित मिताक्षर, पंप रामायण आणि मानसोल्लास हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळात तयार झालेले आहेत? तर चालुक्य घराण्याच्या काळामध्ये हे ग्रंथ तयार झालेले आहेत. तर बघा, ग्रंथ आहे देवचरित मिताक्षर, पंप रामायण, मानसोल्लास हे ग्रंथ चालुक्य घराण्याच्या काळात तयार झालेले आहेत. तर या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे, देवचरित मिताक्षर, पंप रामायण, मानसोल्लास हे ग्रंथ चालुक्य घराण्याच्या काळात तयार झालेले आहे. चालुक्य राजवंश एक दक्षिण भारतीय वंश होते, ज्यांनी 6 ते 12व्या शतकात दरम्यान राज्य केले. या काळात कला, साहित्य आणि विद्याशाखेमध्ये मोठी प्रगती झाली. देवचरित हे महाकवी बिल्हाणा द्वारा लिहिले गेले, जे चालुक्य राजा विक्रमादित्य 6व्याच्या दरबारात होते. मिताक्षर हे याज्ञवल्क्यरचित स्मृतीवर आधारित विधी ग्रंथ आहे आणि हे 11व्या शतकात चालुक्याच्या राजवटीदरम्यान विघ्नेश्वर यांनी लिहिलेले होते. पंप रामायण हे रामायणाची एक संस्कृत कथा आहे आणि हे 12व्या शतकाच्या चालुक्य राजा सोमेश्वर तृतीय यांच्या दरबारात नारायण भट यांनी लिहिले होते. मानसोल्लास हे चालुक्य राजा सोमेश्वर तृतीय यांनी लिहिलेले संस्कृत विश्वकोश आहे. यामध्ये कला, वस्तुकला, संगीत, नाटक आणि राजकारण यांचा समावेश आहे. व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिका यांनी सुरू केली. तर व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिका दादाभाई नौरोजी यांनी सुरू केली. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे, व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिका आहे आणि ती दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर बघा, दादाभाई नौरोजी 1883 मध्ये दादाभाई नौरोजी एक प्रमुख भारतीय राजकीय नेते आणि विद्वान यांनी व्हॉइस ऑफ इंडिया नावाचे वृत्तपत्र स्थापन केले, जे मुंबईत प्रकाशित झाले. सीताराम गोयल 1981 मध्ये सीताराम गोयल यांनी नवी दिल्ली येथे व्हॉइस ऑफ इंडिया VOI नावाचे मासिक स्थापन केले. हे प्रकाशन हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीवर आधारित VOI नावाचे मासिक स्थापन केले आणि हे प्रकाशन हिंदू राष्ट्रवाद विचारसरणीवर आणि विरोधी दृष्टिकोनावर टीका करते. विजयभूमी, लालबहादूर शास्त्री, वीरभूमी.
तर राजीव गांधी, तर वीरभूमी राजीव गांधी. तर या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिले आहे. वीरभूमी एक स्मारक आहे जे राजीव गांधीचे अंत्यसंस्कार झालेले ठिकाण त्या ठिकाणी